नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं आहे तर नवी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक पहिला, त्याच्यामधलं 5वं गणित. काय दिलं? 4x वर्ग अधिक 4x अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक 2x अधिक 3 कंसाचा वर्ग भागिले 4x वर्ग अधिक 12x अधिक 9 बरोबर 61 भागिले 36. हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. ओके, तर सर्वप्रथम आपण काय केलं आहे हे बघा. 4x अधिक 1 कंसाचा वर्ग आणि अधिक 2x अधिक 1 3 कंसाचा वर्ग हे आपण जसं तसं लिहिलं. आता खाली आपल्याला 2x अधिक 3 कंसाचा वर्ग आपल्याला लिहायचं आहे, काढायचं आहे. तर ते कसं काढणार? आणि 2x अधिक 3 कंसाचा वर्ग म्हणजेच काय? 4x वर्ग अधिक 12x अधिक 9. ते कसं? ह्याला आपल्याला a मानलं आणि ह्याला b मानलं, तर a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर ते सूत्र माहीत असेल, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. a वर्ग म्हणजे काय? हा 2xचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 आणि 1चा वर्ग x वर्ग 4x वर्ग a वर्ग अधिक 2 गुणिले ab 2 गुणिले a आणि b 2 गुणिले 2x किती? 4x गुणिले 3 12x अधिक b वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9. ओके, ते आपण सेम उलटं केलं आहे. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग म्हणजेच काय? a अधिक b कंसाचा वर्ग. ते a काय आहे? 2x आहे. ओके, अधिक 3 कंसाचा वर्ग. हे आपण फोड करून असं लिहिलं आहे. पहिले 4x वर्गची फोड केली, 2x वर्ग अधिक 2 गुणिले 2x a आणि b हे आपल्याला सेपरेट काढलं आणि नंतर bचा वर्ग केला. ओके, हेच केलं प्रोसेसमध्ये. फक्त तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. या सूत्राचा इथे आपण वापर केलेला आहे. a म्हणजे काय मानलं आहे आपण? 2x आणि b म्हणजे 3 मानलं आहे. ओके, म्हणजेच काय? 4x वर्ग अधिक 12x अधिक 9. हे तुम्हाला मी असं सांगतो आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर ह्याच्यापुढे आपल्याला काय करायची आहे? वियोग क्रिया करायची आहे. वियोग क्रिया केल्यानंतर काय होतं? छेदस्थानचं जे आहे संख्या ती अंशामध्ये वजा होते फक्त. म्हणजे 4x अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक 2x अधिक 3 कंसाचा वर्ग वजा 2x अधिक 3 कंसाचा वर्ग भागिले जे छेदस्थानी होतं 2x अधिक 3 कंसाचा वर्ग ते जसं तसं लिहिलं आहे. आणि पुढे 61मधून 36 फक्त वजा झालेत भागिले 36, कारण फक्त वियोग क्रिया केले म्हणून. ओके, तर पुढे आता हे वजा आहे आणि हे अधिक आहे, हे दोन्ही कॅन्सल होतं. शिल्लक करायचं 4x अधिक 1 कंसाचा वर्ग भागिले 2x अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर 61मधून 36 गेले 25 भागिले 36. आता दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊया. म्हणजे वर्ग जाता वर्ग 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. तो खाली लिहिला. 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. आणि हे वर्ग कॅन्सल झालं. ओके, त्याच्यापुढे आपण तिरकस गुणाकार केला. म्हणजेच कसं 6ला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आणलं, इथे गुणिले झालं, इकडे भागिले, इथे नंतर होणार गुणिले. आणि त्याच्यानंतर 2x अधिक 3ला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेले, म्हणजे ते 5ला गुणिले झालं. ओके, आणि नंतर 6 गुणिले 4 6 24x अधिक 6 गुणिले 1 6 बरोबर 5 गुणिले 2x 5 गुणिले 10x अधिक 5 गुणिले 3 15 5 त्रिक 15. त्याच्यानंतर 10xला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेलं, कारण आपल्याला xचं उत्तर काढायचं आहे. आणि इथे अधिक आहे, इकडे नंतर होणार वजा 24x वजा 10x बरोबर 15 अधिक 6ला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेलं, म्हणजे ते वजा 6 झालं. ओके, 24x वजा 10x 14x बरोबर 15 वजा 6 9. आता x बरोबर 14 इकडे गुणिले xला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नंतर होणार भागिले. x बरोबर किती आलं? 9 भागिले 14. ओके, तर प्रश्न क्रमांक 6 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.